तुटला आयुष्याचा दोरा वाऊगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाट मोरे अवघे सुखाचे सांगाते अवघे सुखाचे सांगाते कोणी कामा नाही अंते टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाट मोरे चोखा म्हणे फजित खोर चोखा म्हणे फजित खोर माझी माझी म्हणती घर टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाट मोरे महायोग पेटे तटे भीमर त्यावर पुंडरी काय दातु मुनींद्रे समागत तिष्ठन् समानंद कन्नम पर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजनी देवाची या जगद उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजनी देवाची ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलं ज्ञानमरति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्यामरिष्टं शरण शरण हनुमन्तं गणेशु स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो किम निमित्तानं तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो याचा थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्यातीलच कैलासवासी श्री गोरखनाथ आसाराम पाटील नरोडे या महात्म्याला जाऊन आज 10वा दिवस या ठिकाणी अवतीर्ण झालेला आहे आणि त्यांच्या या दशक्रिया विधीच्या निमित्ताने ही थोडीशी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली तुमच्या सर्वांची त्या नरोडे कुटुंबाचे कृतज्ञता व्यक्त करतो सेवा दुसऱ्यांची होती त्यांना अडचण आल्यामुळं ज्या कमवाहम विठाला विठाला त्यांच्या पश्चात
गंगा भगीरथी नेता गोरख पाटील नरोडे, जनार्दन आसाराम पाटील नरोडे, गणेश संताराम पाटील नरोडे, राहुल गोरखनाथ पाटील गायकवाड जावई आहेत, अतुल बबन पाटील पेरे हे भाचे आहेत, वैष्णवी गोरख पवार ही मुलगी आहे, राखी राहुल गायकवाड ही मुलगी आहे, चंद्रभागाबाई नारायण पाटील गवळी, सिंधुबाई त्र्यंबक बनसोड, शकुंतला प्रभाकर मुळे आणि सुशीलाबाई तानाजी मातकर या सगळ्या बहिणी आहेत. असा हा नरोडे परिवार. आणि या नरोडे परिवारातील हे गोरख महाराज जो आला त्याला या ठिकाणी जावं लागतं. हा मृत्यू लोकांचा सिद्धांत आहे मायबाप. पण तुमच्या आमच्याकरता काही इति कर्तव्य असतात आणि ती इति कर्तव्य पूर्ण करण्याचा हा विधी आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आज्ञांच्या सेवेकरता घेतलेला भंग आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत सुखा महाराजांचा चार चरणाचा आलेल्या जीवाला उपदेश करणारा कशा करता तुम्ही आम्ही आलो, येऊन आपल्याला करायचं काय, आणि जर ती गोष्ट जीवानं जर साध्य नाही केली मायबाप, बघा माणसाचा जन्म अतिशय दुर्लभ अशा प्रकारचा आहे, पण तो जीवाला कळत नाही म्हणून फजिती आहे. विठ्ठल विठ्ठल. चोखा महाराज सांगतात प्रत्येक संताला हेच सांगायचं आहे, ज्याच्या करता जन्माला आलो त्याची तुम्हाला आम्हाला विसर पडला मायबाप, त्या गोष्टीचा विसर पडला, आणि तेवढे विसर करून देण्याकरता ज्यांना त्याची ओळख येते आपल्याला ओळख करून देते ना. असं कोणा ओळख करून द्यावा का? त्याच्यानंतर किती कोट्यानं कोटी झाले ना, ते म्हणत्या का? नाही म्हणत. फक्त संतालाच हिताचा कळवाळ येत असतो. संताला जीवा करता तिळतीळ अंतकरण तुटत असतं, म्हणून ते संत आपल्याला उपदेश करतात. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही आम्ही ज्या माईक पदार्थाच्या मागे लागलो, तुटला आयुष्याचा दोरा. आयुष्य मायबाप संपणार आहे. बघा चोखो महाराज सांगतात तुटला आयुष्याचा दोरा, अरे ये रवाऊ गा पसारा. मग तुटायच्या आधी गाठ मारायला काय हरकत आहे? तुटूस तर जर माणसाला ध्यान येत नसत मग काय म्हणायला पाहिजे सांगताना? तुटला आयुष्याचा दोरा, अरे ये रवाऊ गा पसारा. आपण ज्याच्या पसाऱ्याच्या नादी लागलो मायबाप, त्याच्यातली एकही गोष्ट हिताची नाही. टाकुनी पळती रांडापुरी, आणती होती पाठ मोरे. अरे किती जरी दिग्गज असला तरी कोणा सरनात उड्या नाही टाकल्या मागच्या. किती जरी दिग्गज असला आणि किती कोटीना जरी यांच्यासाठी करून ठेवलंय तरी कोणा उड्या टाकल्या का आतापर्यंत? नाही टाकल्या. टाकुनी पळती रांडा पोरे, आणती होती पाठ मोरे. आणती मला एकट्यालाच जायचंय, पण मला जायचंय तर मी आलो कुठून कळालं तर जायचंय. जायचंच माहित नाही, पत्ताच नाही, आणि पत्र टाकलं कोणत्या गावाला जाईल? विठ्ठला विठ्ठला. आणि या पसाऱ्यामध्ये तुला तो भ्रम झालेला आहे. अवघे सुखाचे सांगाती असं तुला वाटत जीवा. जीवा तुला असं वाटत का हे सगळे सुखाचे सांगाते, पण नाही 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 नाही. कोणी कामा नये आणती, कोणीच येऊ शकत नाही. मला काच वाटतं ह्यो माझा आहे तो माझा आहे, साडूला प्रेम करतोय, येडा आहे तू. प्रेम आहे तुझा, माझ्यावर हे प्रेम करत माझ्यावर ते प्रेम करत. मायबाप तुला त्याचा भास झालेला आहे, भास. आणि त्या भासाच्या आभाळा असताना तू जगतोय, म्हणून कोणी कामाला येत नाही रे, कोणी कामाला येत नाही. चोखा म्हणे फजित घोर. किती फजिती आहे जन्माला येऊन, काय कमी आहे का? मरणाची फजिती आहे हे कोणाला कळलं? पण ते बी आपल्या जन्माला आले ना, आपल्या सारखेच आले ना. 3.5 हाताच्या बॉडीचे ते बी आले. तुम्ही आम्ही 3.5 हाताचे जे, त्यांना कान डोळे नाक जशी आपली बॉडी तशी संतांची बॉडी आहे, त्याची फजिती नाही आणि तुमची आमची फजिती आहे. कारण काय? आपली फजिती उत्तरार्धात सांगितली. माझे माझे म्हणे घर, माझं माझं म्हणायला लागलो ना म्हणून फजिती आहे. आणि एवढं एवढं माझं माझं ज्यानं काढलं रे काढलं,
काढलं त्याला अस्तित्वाची ओळख होती. विठ्ठल विठ्ठल. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला मायबाप. आयुष्य देहाला का जीवाला? जरा बारीक कीर्तन आहे का? 1 घंटाच आपल्याला सेवा आहे. लागला फटका या घाटात लागला काय संताला उक्त घेतलं काय लोकांचं? माणसासारखी यंगरडजात जगात कोणाची नाही आणि त्याला बदलायचं काम संताने केलं. मग संत किती मानता असते बघा. आयुष्य देहाला आहे का जीवाला आहे? हे न उकलणार घोड आहे. लोकायला उलटलं नाही आज. लोकायला सुद्धा हे उकलं ना. देहाला आयुष्य आहे का जीवाला आयुष्य आहे? डोक्याच्यावर चाललं का? मराठीतच बोल राहिलं. हे अशी कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. चुटकुले चटकुले विनोद विनोद झालं 1 तास दादड काढले झाले मोकळे परमार्थ कर. नाही 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 नाही. आयुष्य देहाला आहे जीवाला नाही. जीव अनंत योनी देणार. अनंत योनी मध्ये जीव नाही का? अणु रेणू पासून तर हत्तीपर्यंत ब्रह्मदेवापर्यंत जीव नाही का? जीव आहे. मग जीवाला आयुष्य आहे का देहाला आयुष्य आहे? अल्पायुष्य मानवाला संसार धाडाचा व्हायला तर परमार्थ कुठून होईल? आजा गेला पंजा गेला. संसार कोणाचा झाला? कोणाचाच नाही झाला. मग कातून चालू आहे की नाही? कमर बांधून कांदे लावायचे काम रोप टाकायची काम चालू आहे की नाही? पुरा झाला नाही मग करायचा नाही का? 100% करायचा आहे. करायचा नाही असं नाहीच म्हणत आमचे संत. संसार करायचा आहे पण संसार ओळखून करावा का बिगर ओळखल्याचा करायचा? आयुष्य देहाला आहे देहाला. अल्प आयुष्य मानव देह सांगितला का? मानव सांगितला देह सांगितला. मग देह आयुष्याचे कमी आहे ना देवा. सगळे कीर्तनकार सांगते मला सांगायचं नाही. मी तुम्हाला पटापटा ठळक बातम्या सांगणार. देवानं आयुष्य वाटायला लागलं. सगळे आले तिकडं घुबडे आले कुत्रे आले सारं आलं. हे ऐकले नाही की तुम्ही आतापर्यंत? ऐकू किटून गेले ना. माणसानं साऱ्याचं ओढून घेतलंय. माणसाला सारखंच होतं पण माणूस लय स्वार्थी. माणसाला साऱ्याचं बोकांडी घेऊन ठेवलं आणि बसलंय जगत. मग भोगाव कोणाला लागत आहे? भोगावा सुद्धा देहालाच लागत आहे. बघा आयुष्य देहाला आहे मग खातो कोणाला? आयुष्य खातो काळ. आयुष्य खातो काळ. आयुष्य देहाला आहे आणि काळ कोणाला खातो? देहाला खातो. मग आता देह मी आहे का देहामध्ये जी रात्रंदिवस चालणारी गोष्ट मी? दृष्टांत देऊ ध्यानात राहू बरं का. मी पुढे येते कारण एका घंट्याला आपल्याला लय 8 तास घ्यायचे. देहाला आयुष्य आणि देहाचा काळ वाट पाहतोय. काळ कोणाला खातो? काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ. संत सांगतात देह काळाला, देहाला जरी खायला काळ आला रे आला, पण आम्ही आनंदाने नाचू का? संतांच्या जीवनामध्ये आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये सारख्या गोष्टी. जगायला काय लागत आहे माणसाला? कशाची गरज आहे जगायला? अन्न वस्त्र निवारा. तीनच गोष्टीची गरज आहे की नाही? अन्न वस्त्र निवारा. तुमच्या आमच्या जीवनात रिअल शेल की नाही? पण त्याच्या जीवनात सगळं विरुद्ध आहे. तुमच्या आमच्या जीवनात आणि त्याच्या जीवनामध्ये विरुद्ध आहे. तिन्ही गोष्टी जरी सारख्या असल्या, अन्न तुम्हाला आम्हाला आहे की नाही? आहे भरपूर आहे की नाही? 2 वर्ष जरी पाऊस नाही पडला तरी कोणाच्या घरात नाही. जरी नसलं तर मोदी आता फ्री देऊ राहिले का नाही? म्हणजे आहे अन्नाची काही कमी आहे तुम्हाला आम्हाला? नाही. त्यांच्या घरात अन्नाचा कण नाही. आम्ही सदैव सोडते अन्न करता करता गेली आपल्याला माहितीये, तरी ते म्हणतात आम्ही सुखी आहोत. मग त्याच्याकडे कोणतं आहे खाणं? तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. कोणत्या दुकानात भेटा द्या? आनंदाचे लाडू कोणाच्या दुकानात भेटा द्या? त्या दुकानात बंद झाल्या. हरमालच्या दुकान आल्या. मग काय आता काय हरवायला घाले का काय बाबा? अरे साधू संत सांगतात आम्ही आनंदाचे लाडू खातो आणि तुम्ही आम्ही अघन अन्न खातोय. सकाळी 2-4 भाकरी, दुपारी 2-4 भाकरी, संध्याकाळी 2-4 भाकरी, तरी काऊन कटाळा आला? अन्न सारखं आहे. वस्त्र आपल्याकडे भरपूर आहे, त्यांच्याकडे घालायला कपडे नव्हते मायबाप. निवारा आपल्याकडे 1 कोटीचा बंगला आहे, त्याच्या घरामध्ये वरून चंद्राचा प्रकाश यावा, खाली सूर्याचा प्रकाश खाली यावा, इतकं त्यांचं घर असं वितीर्ण असताना ते सुखी आहे का? कारण त्यांना आयुष्याचं मर्म आणि देहाचं वर्म कळालं म्हणून ते सुखी. विठ्ठल तुटला आयुष्याचा दोरा. आयुष्य जे आहे बघा, या देहाला जर काळ खात असेल, काळ काळाला कोणाला? काळाला राजा जरी मेला तरी दुःख नाही. दुःख आहे का काळाला? नाही. भिकारी जरी मेला, सामान्यातल्या सामान्य जीव जरी गेला तर त्याला दुःख आहे का? नाही. काळाला मराची भीती आहे का? नाही. बरं, काळाला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ आहे का? तुम्हाला मला टोकरीत घुसा करताय कारण तुम्ही आम्ही मायाच्या नादी लागलो ना. महिला गरीब परिस्थिती होती, आता बरी आहे, उद्या काय नीट राहणार आहे का? भूतकाळ काळाला नाही, वर्तमान काळाला नाही आणि भविष्य काळाला सुद्धा काळ नाही. या तिन्हीच्या आधी जो आहे त्याला काळ म्हणतात. तिथं उजेड नाही, अंधार नाही, तिथं द्वैत नाही. बघा बरं का, जरा काळाचा विषय सांगू राहिलो तुम्हाला. काळ कशाला म्हणतात? काळ कोणा करता थांबला नाही. घटका गेली, पळे गेली, अरे तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य मनाना. आयुष्य निघून गेलं. आपण आपल्या छातीवर, मी काय तुमचा मास्तर नाही, ज्याने त्याने ज्याच्या त्या छातीवर हात ठेवला किती निघून गेले माहिती का? याच्यातले किती साधिले माहिती का? वर्षाची त्याला लिहिण हात काळे. येऊन काही नाही, येथे येऊन काय केले तो मुद्दालाच गाठे करणारे तुम्ही आम्ही का? आयुष्य कळालं नाही. देह उत्तम आहे, देह चांगला आहे, जरी आयुष्य काळ असला त्याला काळ, तरी शरीर उत्तम.
जात आहे पहा काळ जपत असे महा अरे स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्री हरीच्या आयुष्य जात आहे पहा मग त्या आयुष्याचा क्षण आपल्याला सार्थक संधीचं सोनं करता आलं पाहिजे की नाही यायचे बैल येईलच तर उभट्याना वखर आणून घ्यायला पाहिजे की नाही पण ते जमतच नाही आपल्याला आयुष्य मिळाला मायबाप इकडून या अशा इकडून नाही विचार करासारखी गोष्ट आहे बघा देह जे गोष्ट आपली नाही ती गोष्ट आपले म्हणायला लागेल दिले आहे जीवन सुंदर म्हणून द्यावे लागे गोंधळ तो माणूस तेव्हा येते अश्रू वेगे अरे दिला ज्याना तो घेऊन जायचा का नाही तो घेऊन जाणार आहे ते भाड्याचा घर खाली कर आहे ते जाणार आहे पुढं सरका अशा पुढं सरका उन्हात बसल्या ना तुम्ही देह जाईल आणि याला काळ खाणारे मग काळाला देहाला आयुष्य आहे बरोबर देहाला आयुष्य आहे आणि त्या आयुष्याचं सार्थक कशानं होईल मायबाप संतांच्या जीवनामध्ये फजिती नाही तुमच्या आमच्या जीवनामध्ये फजिती आहे का बघा ज्यावेळेस पाराशर ऋषींनी विष्णू पुराण सांगितलं आणि विष्णू पुराण सांगता त्यांना त्या गोष्टीचं वर्म कळालं सांगता भाव विभोर झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ज्या ज्ञानाचं वर्णन केलं ते ज्ञान सर्व सुखाला या ठिकाणी काय करतंय बाद करतंय सर्व सुखाला बाद करतंय पण सर्व सुख बाद करायचं साधन वेगळं आहे आणि जन्म मरणाचं दुःख बाद करण्याचं साधन वेगळं आहे बघा बरं पाराशर ऋषी सांगायला लागले सांगता सर्व दुःख कोणते जे संसारामध्ये दुःख आहे ते सर्व दुःख सांगितले पण जन्म आणि मरणाचं दुःख वेगळं आहे मायबाप सर्व दुःख तुम्ही दूर करू शकता काही साधनं केल्यानंतर भक्ती मार्ग केल्यानंतर आपले बाकीचे दुःख दूर होऊ शकतात पण जे जन्म आणि मरणाचं जे दुःख आहे ते कशानं जाईल मारा देव हा भय है सांगा मला मारा देवा हका भय असे जो काळा आयुष्य झाले नाही जिथं काळाची सत्ता चालत नाही ना मायबाप ती गोष्ट आपलीशी करा कारण जीवनामध्ये एकदाच यावं लागतंय माणसाच्या जन्मात एकदाच यावं लागतं आणि जर या जन्माला येऊन जर आपण वर्म जाणून नाही घेतलं मायबाप तुम्ही आम्ही जे करायला पाहिजे ते करत नाही आणि नको ते करायच्या नादामुळे झालं काय पाराशर ऋषीने ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस प्रश्न विचारला सर्व दुःख बरोबर आहे पण जन्म मरणाचं दुःख घालायचंय तुम्हाला आम्हाला आज पिंडदानाचं विधी की नाही पिंडदान करावं लागतं की नाही बरोबर काय पिंडदान करते शास्त्र न कळणाऱ्याला गाजर शास्त्र कळाला तो शास्त्र इथे सांगू राहिला इकडं चालत नाही तिकडं चालत नाही हे चालत नाही ते चालत नाही तू नीट राह ना तुला कळा ना काय करायचं धड मारायचं इतका भ्रम धर्मामध्ये घुसला ज्याला काही कळत नाही ना तो सांगायला लागला असं नाही करावं लागत तसं नाही करावं लागत
इकडे तोंड करावं नाही लागत तिकडे निवड ठेवा लागत इकडे निवड तू कशाला सांगतोय जर आज पिंडदान आहे ना पिंडदान करावं लागत ब्राह्मण पिंडदान करत असताना विचार करा किती पिढ्याचं नाव घेतो ऐकायचं असेल ना घरात कोणी गेलं तर नसेल तर इथून पुढे ऐका तो पण खापर पंजाळ पुसून विचारितो मामा गेला का मावशी गेली का आत्या गेली का बहीण गेली का फुई गेली का सारा विचारितो तो विचारतो ना का वा दहाव्याच्या दिवशी विचारतो का नाही या महिन्यात एक दावा झाला दुसऱ्या महिन्यात दुसरा आला तर पुन्हा पुन्हा विचारितो का नाही तो म्हणजे अजून काही द्यायचा गाड्या पास झाल्या नाही मग काय करू राहिले दहावी ते जर तुकोबाराय संत जीवनात यावा संत मागच्याला नाही जरी जावे तेरवे घातले तरी चालतील पिंड पदावरी हिला पोलिया करी माझे झाले गयावर जन पितले पितरांचे ऋण पिंड पदावरी दिला पोलिया करी हो ना म्या माझ्या हातानं माझं पिंडदान केलं मागच्यानं नाही माझ्या हातानं माझा पिंडदान केला कोणाला केला अरे हे देह काळाचा भातू काही काळाला द्यायचा आहे पण काळावर विजय मिळवण्याचं साधन तुमच्या आमच्या हातामध्ये नामाची आवळे न भिवू सर्व मुठीमध्ये असल्यामुळं ते काळाला घाबरत नाही त्याच्या पुढे काळ गुलाम सलाम करी त्याच्या पुढे काळ गुलाम सलाम करतो आम्हाला काऊन काळ खातो आम्हाला काळ खातो याचा अर्थ तुमच्या आमच्या जवळ जीवनाला आल्यानंतर जन्माला आल्यानंतरचं जे वर्म आहे सर्व दुःख फेडू शकतात पण जन्म मरणाचा फेरा चुकू शकत नाही जन्म मरणाचा फेरा चुकवावा काय ना चुकवावा किती पिपळाला चक्र मारल्यानं मारुतीला चक्र मारल्यानं जन्म मारण्याचा फेरा चुक अरे ज्यानं फेऱ्या मारल्या त्याच राहिले नाही ज्यानं काळावर विजय मिळवला त्याचा सुद्धा देह राहिला नाही येत उरो नाही जीवाला भ्रांती झाली आणि या भ्रांतीमुळे झालं काय जीवाच्या बोकांडी अज्ञान बसलंय आणि त्या अज्ञानाला पकडून जीव चालला आता काकडे संपले ना माया विघ्ने भ्रमाला जन्माला आलो आणि जीवाची आणि शिवाची ताटाटूट झाली त्या दिवशी मायेना फटका मारला धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे देहमिका आत्मा मी देहमिका आत्मा मी देहमिका आत्मा मी आपण देह नाही ही गोष्ट जीवाला पटाय करता काय करावं लागेल येतो सलपान त्या मी देह नाही आता एका माणसानं नवीन गाडी घेतली मस्त रस्त्यानं चालला चालता आता मी बसलोय गंगापूरहून त्याच्या गाडीत
बसल्यानंतर नवीन शोरूमची होती, पाशिंग नाही काय नाही काय नाही, अगदी हार तुरे लावलेली गाडी होती. रस्त्यानं चालता चालता आम्ही मालुंजा लोक आलो. त्याच्या त्या टार्यांना हात धपलीन दात किच्ची ऐकत ऐकत मालुंजा लोक आलो. नवीच गाडी घेतली बाबा, अरे दिसू राहिली ना, नवीच गाडी घेतली, शोरूमची घेतली. आता ठीक आहे, सेकंड हँड आहे का, शोरूमची म्हणल्यावर शोरूमचीच राहणार, नवी म्हणल्यावर नवीच राहणार आहे. चालला बापानं काही कमेल नव्हतं, आपण पठ्ठ्याला घेतलं. ऐकत ऐकत शिंदेवाडी फाटावाला आणला. बाबा 1 रुपया कोणाला मागितला नाही, ऑन कॅश घेतली. म्हटलं बर. चालता 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 मालून झालं माझं. मग ते म्हणजे बाबा तुम्ही काहीच बोला ना. म्हटलं भाऊ एक बोलू का, म्हणे हा. म्हटलं गाडी कोण चालित, तुम्हाला कळू राहिलं ना. त्याला मी काय विचारलं, गाडी कोण चालित. ते म्हणे तुम्ही इतक्या फुकट वेळ घातला मावाला, मालून ज्या लोक बसून आले, तुम्हाला कळा ना का एवढा मोठा 5.5 फुटाचा गाडी चालू राहिला. अरे मेंटल खोपडीच्या, तू गाडी चालवतो का, तुला भ्रम झाला, तुला भ्रांती झाली का मी गाडी चालवतो. पुढे निघलो, तांदूळवाडी जवळ आलो. आल्याबरोबर मागचे टायर बसले. नवी गाडी ना, शोरूमची होती ना, शोरूमची होती ना, गाडी बाजूला लावली. मला काऊन लावली रे भाऊ गाडी बाजूला. बाबा गाडी पंक्चर झाली. म्हटलं कस काय पंक्चर झाली, पळव ना, तू चालित होता ना गाडी, आता पळव ना, आता का पळत नाही. नाही म्हणलं काय झालं मग त्याच्यातलं. म्हणे टायरातली हवा गेली. कशातली हवा गेली. मग गाडी कोण चालित होत, गाडी कोण चालित होत, तो 5.5 फुटाचा चालित होता का हवा चालित होती. तुमची आमची गाडी कोण चालित आहे, कोण बोलतो हरी. हरी. अरे चालवणारा दिसत नाही. आता कीर्तन मी करतोय का माझ्या मधला करतोय, बोलतो मी का ऐका तुम्ही. अरे देह तर नाशिवंत आहे, मग देह ऐकतो का, देह ऐकत नाही. जी गोष्ट ऐकते, जी गोष्ट पाहते, जी गोष्ट चालते, तिला ओळखीचं केलं का. सांगणारे गैरहजर इथं सांगणारे, ज्या गोष्टीना चाले हे शरीर, ज्याच्या सत्तेला चालतंय तिला ओळखीचं जर केलं रे केलं का मागच्या विधी करायची गरज नाही. तिला जाणून कोण घेईल, तिला समजून कोण घेईल. माया विघ्ने भ्रमाला खरे, हे माझे ते माझे, मी आणि माझे. विसरले जयाचे अंतकरण, तोच संन्याशी जाण पार्था निरंतर. मी आणि माझं जायचं साधन कोण सांगू शकतं, या देहावरचं ममत्व कमी करण्याचं साधन कोण करू शकतं. या जीवामाचं एकच आणि एकच नामा परते साधन नाही. जे तू करती आणि काही देह जाईल जाईल, यासी काळवा खाईल. देह जाणार आहे, पण देहातली गोष्ट निघून गेलेला तिला ओळखीचं नाही केलं. निघून गेला वारा, निघून गेला वारा, चोखोबावर. नामदेवाची कृपा झाली चोखोबावर, आणि चोखोबा सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, तुटला आयुष्याचा
सुखोराया सांगतात माझ्या जीवनामध्ये नामदेवाची कृपा झाली. हो, ज्या दिवशी संताची कृपा झाली त्या दिवशीच आयुष्य संपलं. तिथून पुढे जगायचं जगा करता राहत, तिथून पुढे जगा करता संतांनी कृपादान करावा. कृपादान केले संतीन कल्पांती म्हणू वाकडे झाले आमच्यासाठी. पण कृपादान कळत नाही, कळू शकत नाही, कळू शकत नाही मायबाप. बघा चोखोवराय सांगतात आयुष्याचा दोरा तुटायच्या आधी मरायच्या आधी सावध व्हावा का मेल्यावर. तुम्ही लईच गंभीर झाले, काही अडचण आहे का? मरायच्या आधी सावध व्हावा का मेल्यावर सावध व्हावा? मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, मरणाच्या आधी सावध व्हायला पाहिजे. रामायणामध्ये खटवांग नावाचा राजा आहे, रामाच्या कुळात झालेला. दशरथाचे खापर पंजोबा, आजोबाचा आजोबा, दशरथाच्या आजोबाचे आजोबा खटवांग राया. बघा बर का, सावध होता येत आहे पण लवकर सावध झालं पाहिजे. मागचं गठोडं लई बांधून आणलं, कस काय वजन उचला ना. गठोडं पहिलंच तिकडी आहे आणि आता काय कमी करायचं चाललं का? गरुड पुराण वाचिते का नाही? वाचणारा वाचितो, ऐकणारे ऐकते. गरुड पुराणात जर नीट ध्यान देऊन ऐकलं तर कळत नाही का? वैतरणी नावाची नदी आहे, आसुपर्ण नावाचे वृक्ष आहे. आणि एवढे राडे केल्यावर त्याला का विमान यायचे नाही आला? मरणाचे राडे संसारामध्ये करायचे आणि मग विमान यायचं नाही आला. तप्तभूमी अंग लोळावाते, तप्तभूमी इतका त्रास मेल्यावर गरुड पुराणात त्याचं वर्णन आहे. मेल्यावरचा त्रास आहे बरं का. जिवंत असणारा कोणाच लिहून नाही ठेवला. त्याच्या मनाला माहिती राहतो काय काय राडे केले काय नाही केले. त्रास काऊन होतो? अंत काळाला आजके गाऊन देताय माणूस. गण देव केला ना आजके गाऊन देताय तू. केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा. हे
असेल ते भोगावे, सावधान व्हावे सांगते. वेळेच्या आधी सावधान व्हायचं. माग काय झालं पाहू नका. आमचे संत तुमचे सारे सातबारे नील करायला तयार आहे, पण तुम्ही नको त्याच्या नादी लागले. अरे हे सातबारे तर कोणी नील करी, आणि हे सातबारे नील झाले असं तुम्हाला भ्रम आहे. नाही 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 नाही, बापाने गेलेलं पोराला फेडावंच लागतंय, फेडावंच लागतंय. पण आमचे संत जे सातबारे कोरे करतात ना, ते कर्म पाप आणि वासनेचे करतात. हो, म्हणून हरिमुखी गाता उत्तरार्ध काय त्या नाही मागुता. कशामुळे न जन्म घेणे, हरिमुखेने गातात. तर हरिमुखानं गायचं सांगितला का मुस्काडानं गायचं सांगितलं? आम्ही बोललो का लय करायला लागत नाही लोकाला. अरे तोंड कोणतं सांगितलं इथं, वाणी कोणती सांगितली इथं? ती अनिर्वाच्यवाणीचं साधन, ती हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही, तोंडानं पण करायचं नाही, त्याला साधन म्हणतात. आणि त्यांना जन्म आणि मरणाचा फेरा चुकू शकतो. राम उघडाय, कृष्ण उघडाय, हरी उघडा नाही. रामाचं मंदिर आहे, कृष्णाचं मंदिर आहे, पण हरीचं मंदिर कुठंच जगात मिळणार नाही. मिळतं काय? दाखवर कुठे हरीचं मंदिर नाही. तो हरी काय गावातला नाही, गल्ली बोळातला नाही, तो संताच्या मुठीमध्ये आहे. म्हणून निरोबा आहे, चुका महाराज सांगताय. माझ्या जीवनामध्ये संताची कृपा झाली, नामदेवानं कृपा केली. केल्यानंतर काय झालं, मी जी गोष्टीची कृपा झाली त्या गोष्टीला मी परिपूर्ण नांदलो, त्या गोष्टीला मी परिपूर्ण रत झालो. रत झाल्यामुळं झालं काय, माझ्या देहाचा विसर पडला. असो ऐसा कोठे सोपं गणित सांगू का आणखी? देहावरची माया कमी करा. देहावरची माया कमी झाली रे झाली. देव काही कुठे पाणीपतात मिळाला नाही. देव जाच्याच्या तसा आहे. फक्त आवरण दूर करायची गरज आहे. आवरण दूर झालं रे झालं. दृष्टांत सांगतो, इड पाणी बरोबर, इड पाणी, मग इथं सत्यनारायण घालून जा. मग 16 सोमवार करून जा. मग काय करावं लागत आहे, बोरची गाडी आणावं लागते, रिवाज करून लावा लागते. 100, 150 फूट 200 फूट गेल्यावर पाण्याची चिडकणी मारल्यावर म्हणजे घ्या पेढे कायचे कायचे. पाणी लागलं का पाणी होतच, पाणी होत. फक्त काय झालं, त्याच्यावरचा मुरुम, त्याच्यावरचा दगड, त्याच्यावरचा मैला साफ केला, काढून टाकला. पाणी जशाचं तसं आहे. तसा देवा हे देवा आहे, हे देवा आहे, देवा आहे. देहावरचं ममत्व गेलं रे गेलं, देवावरचं प्रेम वाढत जातं. आणि जसं जसं देवावरचं प्रेम वाढत गेलं मायबाप, तसं तसं भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्याने मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. संत काय करतात, बाजाराच्या नादी लावले काय संत? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जरी पाठ केले, जगाला जरी सांगत बसला, तर तुझं बाकीचं पाप जाईल, पण जन्म मरणाचं पाप जाणार नाही. शास्त्र वाचून जन्म मरणाचं पाप जाऊ शकत नाही. पण शास्त्रामध्ये जी रीत सांगितली, शास्त्रामध्ये जी रीत सांगितली, त्या रीतीनं जर गेला, ती रीत आमच्या सारख्या मेंटलच्या हातात नाही, ती संतांच्या हातामध्ये.
पैसाचा संताच्या संगती कळो येईल कमळापती तसा कळू शकत नाही. ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर ऐशियाचा पदर धरा मायबाप, जेणेकरून जीवायला आता फक्त बोटावर मोजण्या इतकं आयुष्य शिल्लक राहिलं. बरं हो, तुमचं नाही, माझ्या सकट सांगायला मी. माझ्या सकट उपजला प्राणी न राहे संसारी, उपजला प्राणी न राहे संसारी, उपजला प्राणी न राहे संसारी, उपजला प्राणी न राहे संसारी. चला शेजारी काढा उसा, चला शेजारी काढा उसा, चला शेजारी काढा उसा. जे निर्माण झालं ते संपणार हे माहिती आहे. घरातलं कोणी राहिलेलं आहे का आतापर्यंत? हे सगळ्याला सिद्ध माहिती आहे. तरी जागा व्हायची अजून काही सुतराम शक्यता नाही. जागा व्हावा असं कोणालाच वाटत नाही. अरे मायबाप, बोटावर मोजण्या इतकं आयुष्य जर तुमच्या आमच्या हातामध्ये राहिलं ना मायबाप, त्या गोष्टीचे आपण हित करून घ्या. हित ते करावे देवाचे चिंतन. मायबाप, प्रभूचं चिंतन, प्रभूला जाणून घ्या, प्रभूला समजून घ्या. मग हे करायचं नाही का? संसार करायचा नाही का? अतिशय उत्कृष्ट संसार आमच्या संतांनी केला. सारखा संसार कोणाला जमला नाही. ज्याला कोटीनं घर बांधलंय, ज्याला कोटीनं घर बांधलंय, लाखाचे दरवाजे लावले, लाखाचे पडदे लावले, त्याला घरात एका बाजूला कोणा राहतो कुठं व्हायला पाहिजे ना. मग त्याला काहून तिकडे सार्वजनिक याच्यात मध्ये नेताला मड्याला नेताला 20 द्यावा लागतो. देते ना 20 आपल्याकडे काहून? मग एकदा जन्माला आल्यावर एकदा 20 घेऊन पाहिजे ना, मग कळन ना. मरायच्या आधी काय मेल्यावर काय 20 त्या नवत झालं म्हणून ठेवावं लागत आहे. आता स्वर्गरथ आले 20 ठेवायचं कामच नाही राहिलं. तुम्ही शहराला गेले ना, स्मशानभूमीतच 20 आहे. तेव्हा इथं ठोदरच ऊस लावून जाऊ द्या, गाडीतून काढायचं खाली उडवायचं, याला 20. याचे टायर खांदेकरी होते, टायर उतरले पाहिजे लोकांना. खांदेकरी फक्त उचलायला लागते ना. मला एका ठिकाणी गेलो मी, मला एकदम म्हणे ते खांदे उतरायचे, म्हणे खांदे उतरायचे, पण एक खांदेकरी नव्हता येत, काशीलाच येत नव्हता. म्हटलं मग आता कोणाची उतरी द्या? खांदेकरी खांदे उतरावं लागते, चढावं लागते. कधी कळत भ्रांती पास, कधी जाईल भ्रांती तुमची आमची माय बाबा? मेल्यावर चौघाला वजा होत आहे, मेल्यावर चौघाला वजा होतं का नाही? हे 50 किलोची गोणी बोकडी उचलून वावरात नेत का नाही येत? कवर लोक जोपर्यंत 4 मेले 64 किले कोपर्यंत, जोपर्यंत आत्माराम हृदयात आहे तोपर्यंत. ज्या दिवशी आत्मारामाला सहकार्य पुकारलं ना मायबाप, त्या दिवशी 4 जण लागायच्या उचलाला. मग आत्माराम जागा कधी करायचा? मेल्यावर का गेल्यावर? आता होय जागा पुका म्हणे अजून तुम्ही आम्ही खूप भाग्याचे. तुमच्या आमच्या हाताला बोर्डावर मध्ये इतके दिवस आहे. सावध व्हायला पाहिजे, सावध. मला मान्य आहे सगळ्याच्या नशिबात नाही, सगळ्याच्या नशिबात नाही ही गोष्ट. उद्धाराची गोष्ट सगळ्याच्या नशिबात नाही. आस्तेची या महापुरीत रिगतात कोटीवरी, परी प्राप्तीची या पहिला दिरी विपाईला निघे यरानी व्हावा भारमात. याराचं काय येरा गाबाळ्याचे काम नव्हे. नाही नाही नाही, इथं पुण्य लागत, पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, मग दास सद्गुरूचा. हा, येताना फक्त येणे निसतात अब्दू अब्दू मरून जाणे. वर्म सोप आहे, सोपे वर्म आम्हा सांगितले सत्य. इतकं सोप आहे, फक्त जाणून घ्यायला कोणा पुढे ना घासावं लागत आहे. पण यंगराड जात इस्तरीनं लिंबू कापून घ्या, कडक राहत आहे.
हे धरण आहे काल दुसरा जन्म हे धरण आहे काल हे धरण आहे काल दुसरा जन्म हे धरण आहे काल सारखं शेवटला मला बांधून गेला सारखं शेवटला सारखं शेवटला काल बांधून गेला सारखं शेवटला हिताचं जर नाही ऐकाल तर मग शेवटी काळ बांधून नाही. इथं कोणाचं काय जाईल, कोणी जाईल का? कोणाचं काही साधू संतांचं काही गेलं का? जे आलं ते तोंड वाचून गेलं. माणसानं या रीतीनं नाही जावा. म्हणून तुम्ही आम्ही ज्याच्या नांदी लागलो तर अभंगाचं दुसरं चरण. टाकून पळती राना पोरे टाकून पळती राना पोरे टाकून पळती राना पोरे टाकून पळती रंडापुरे अंती होते पाट मोरे. ते काहीच करू शकत नाही, त्यांचा नाही इलाज आहे. ते काय करू शकतात? एखाद्याला लय मरणांती यातना व्हायला लागल्या तर ते घेऊ शकतात का? नाही. तो हिशोब कोणाचा आहे? त्याचा आहे. ते देवा कोणाला लागत हो? वाल्या बळेच उदाहरण सगळे सांगितलं की नाही, पण त्याचे नाही घेऊन राहील तर आपली घेते का? अरे आपले तर पक्षपाती कधी घेते? घेऊ शकत नाही. माय बाप काय झालं कोरोनामध्ये, आता मी जिथं कामाला आहे एका व्यक्तीचे जोडीनं खातं होतं आणि त्याचे आमच्याकडे पैसे होते डिपॉझिट. कोरोनामध्ये काय झालं, म्हातारीला झालं कोरोना. आता नका का ना म्हाताऱ्या माणसाला काय म्हातारी ये री खोका द्या. कोरोना म्हणून त्याला क्वारंटाईन केलं. क्वारंटाईन केलं तिथं गंगापूरमध्येच एका शाळेमध्ये त्या म्हातारीला ठेवलं. व म्हातारीनं धास्ती खाल्ली. मलाही मोठा रोग झाला, मलाही मोठा रोग झाला. त्या धास्तीनं मेले 50% लोक धास्तीनं मेले. काही कोरोना नाही, आपण नाही जगलो का? आपल्याला सर्दी पडीचे झालेच नाही त्या काळात. पण काय राहतंय अवघड आहे बघा. मग ते म्हातारी गेली. म्हाताऱ्याला आता दोघच राहत होते कोपी शेतात एका बाजूला, 4 असून सांभाळीत नव्हती. आणि मग ते राहायचे. आता ते म्हातारी गेल्यामुळं म्हाताऱ्याचं लगेच काम सुटलं ना. एक मेल्यावर लय करूच नका. जिवंतपणी काय ना घोडे तरी लावले ना त्याला सांभाळा. अरे माणूस म्हणून तरी माणूस की ठेवायला पाहिजे जीवाना. ठीक आहे, त्रास दिला असेल नसन, तुला तुकडा दिला एखादा कमी जादा दिला असेल, देऊ दे, जाऊ दे ना. काय बांधून देणार आहे का बोकाडी? ज्याला दिला तो नेणार नाही, ज्याला कमी दिला तो काही. अरे कधीतरी अंतकरण शुद्ध ठेवायला पाहिजे का नको? ठीक आहे. त्या म्हातारीच्या टेन्शन ना, ते म्हातारा असं टेन्शन आलं त्या म्हाताऱ्याला. आता आमच्याकडे होते पैसे पडे,
पहा बरं का, हकीकत जरा विचार करा बरं. अरे कोणी नाही कोणाचं, शेवटी एकलं जायचं बरं का. हे म्हणायला लय सोपं आहे, पण हा मला व्यासपीठावर खाली उतरला का रोडून मागे येत आम्ही. हा म्हणायला लय सोपं आहे, बोलता वाटे सोपे, मग करणी करता. मग आते म्हातार आलो बोल काय बँकेत म्हणे, साहेब म्हातारी जर गेली तर पैसे मला भेटेन का? आहे का जीव, मला तुकडा घालीत होती म्हणूनच लागत होती. म्हटलं बाबा काय झालं म्हातारीला? म्हणे म्हातारीला कोरोना झाला म्हणे, कोरोना. म्हटलं बाबा काही चिंता करू नका, आजी बी राहतील आणि तुम्ही बी राहा, तुमचे पैसे बी राहतील ना, आम्हाला काय बांधून यायचे का? तुमचे पैसे तुम्हालाच भेटतात. बर थोडं बरं वाटलं, पण घरी गेल्यानंतर काय झालं, मुलांना शिव्या दिल्या. पैसे द्यायना ना म्हातार, शिव्या दिल्यानंतर काय झालं, म्हातार संध्याकाळी गचकलं गो. संध्याकाळी गेलं, आता म्हातारी तिकडं क्वारंटाईन, म्हातारीकडे गेलं, म्हातारीला म्हणा म्हातारा गेलं तर म्हातारी जाईल, जायलाच येईल म्हातारी. टेन्शन इतकं घेतलंय, म्हातारीची राखण म्हातारीची मौत सगळ्याच. आता विचार करा बर का, सांभाळायला कोणी नाही, हे बुचकय ना, कोणी नाही बर का. तुम्हाला मला असं वाटत असं, अरे हे आमचे आहे म्हणून. नाही 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 नाही, अंतकाळी मी परदेशी. हा म्हणायला लय गोड लागत आहे देवा आपल्याला, पण बघा कोणी नाही. मग पोरांनी अक्षरशः काय सांगावा देवा, इतकं परेशान करणं लावलंय बँकेत येऊन. म्हणजे कोणाला वारस लावेल सांगा, कोणाला वारस लावेल सांगा. म्हटलं कोणाला एका बुचक्याला नाही लावेल. याची तळपाय जाग मस्त करायला गेली, मी पाहून घेतो आणि केस करतो. म्हटलं तुला काय करायचं कर, ज्याचं नाव लावेल त्याच्या होईल ना केल्यात. म्हणजे मरायच्या आधी वाट पाहू राहिले तुम्ही, कधी गचका त्याने यायचे पैसे आम्हाला कधी. मग आपल्या संपत्तीचा उपभोग आपण करून घ्यायला पाहिजे का नको? द्वात्राला कशी मारू मारू संसारा केला, काय करता? स्टेशनला गेला तर कधी वडापाव खाल्ला नाही, कधी चहा जन्मली चहा पिला नाही, काय करता? आणि पोरं आपल्या वेगात शिकलावी ते एका एका तुकड्याला तवा जमत का? येऊन काय केलं, इथं येऊन जे करायला पाहिजे ते करत नाही माणसं. म्हणून चोखोबाराय सांगतात, टाकुनी फळती रांडा पोरे, हो अंती होती पाठमोरे. अंत काळाला मरावं एकट्याला लागतं मायबाप, मरावं एकट्याला लागतं. म्हणून मरायच्या आधी मायबाप आपल्या सगळ्या गोष्टीचा आपण सदुपयोग करून घ्या, म्हणजे मरता मरता निधन दुःख नाही व्हायचं, सुख होईल. दुःख का होतंय, दुसऱ्याच्या बाधा करू 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 जीवन जगलाय, बरोबर आहे का नाही? मग अंत काळाला कुरू कुरूच नाही ना देव बी, कसं नाही. मी एका ठिकाणी गेलो कार्यक्रमाला, देवा एक तर जायला मोटरसायकली इतकी जागा, आता आमच्यासारखे पट्ट्याचे धोतर, आता जायचं जाव्याला तिकडं, आता जायचं तर त्याच रोडला जायचं. बाजरानं काट्याच्या फनगड कुठे गेले, शेडे रस्त्यात, म्हणजे कोणती योनी मिळेल आता. म्हणजे आपण मरेत मरत नीट दुसऱ्याला नीट मरू देत नाही लोक. नाही तर तुम्ही जागा दुसऱ्याला जगू द्या, कसं काय जगू द्या. जीवनामध्ये विचार करायला पाहिजे, अरे या सृष्टीमध्ये आपण काही आणलं नाही आणि इथून आपण काही नेणार नाही. म्हणून जीवनामध्ये सावध व्हायला पाहिजे. त्या सुखाच्या आभासानं तुम्ही आम्ही जगतो आहोत. आवगे सुखाच्या संगात
टाकतात. अवघे सुखाचे सांगाते जोवरी जळण गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत आपल्या जवळ सगळं काही, जोपर्यंत त्या पोळीमध्ये मध आहे तोपर्यंत माशा घनघन करणार. मध हुळून नेला ना माशा सुद्धा घनघन करायला तयार नाही मायबाप. म्हणून जीवनामध्ये आपण आलो, मनुष्य जन्माला आलो, जीवनामध्ये सर्व सुखाचा आधार आहे मायबाप देह. जेवढं सुख, इतकं भयानक सुख आतमध्ये आनंदाचे लहऱ्या आते, पण तुम्ही आम्ही त्याला पात्र नाही का. निर्दैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया सहस्त्रवरी तेत बैसोनी उपवास करी दरिद्रीजी. तुमच्या आमच्या जवळ धनाच्या कडाई असताना सुद्धा भीक मागतो आपण. अरे संतांना भेटा, जीवनाचं सार्थक करून घ्या आपल्या गोष्टीचा. आता गरुड पुराणामध्ये किती दान सांगितले. भूदान, भूदान, कांचनदान, चप्पलदान, बूटदान, छत्रीदान, आपापापा शिडीदान, आणखी काय नवीन आणखी आले त्याच्यामध्ये. आता डिजिटल आला जमाना, त्याच्यात नवीन मोबाईल दान, सगळं दान घेतलं आता पुढे तुम्हाला. या तुम्ही 2-4 एकर. अरे सत्पात्री दान करतो का? सत्पात्री दान व्हायला पाहिजे की नाही. देश काल पात्रेच्या तत्तानम सात्विकम स्मृतम. आम्ही जे दान करतोय ते सत्पात्री आहे का? नाही 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 नाही. 300 रुपयाच्या छत्रीमध्ये 300 रुपयाच्या शिडीमध्ये आम्हाला वाटतं आमच्या स्वर्गात पूर्व वैकुंठाला जावा. एवढे रिकाम आहे का ते? तुम्हाला आम्हाला वाटत आहे मी त्याला पण. अरे कोण कोणाला पैसे द्या या जगामध्ये? आपणच आपल्याला फसवतोय मायबाप. म्हणून जन्माला आलो एक आपलंसं करून घ्या. फक्त एक देव आपलाच आहे. देवच या जगामध्ये आपला आहे, बाकीचा येर पसार आहे. देव लागत नाही आम्हाला. देवना लगे व देवना लगे, देवना लगे, संत म्हणता देव घ्या कोणी व देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणे. माळा फुकट टाकाला फुकट आणि काढाला फुकट. काय किंमत आहे काय ते? लोक 20 रुपये कुठे जात नाही. 20 रुपयात किंमत आहे आमच्या देवाची. आणि ते संत म्हणतात देव घ्या फुका व देव घ्या फुका. आणि आम्ही असे पालते देवना लगे हो देवना लगे. लगे ना तर मग 84 लाख युनीच्या खायला जाय माय बाप. 84 लाख युनी आपला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. अरे इतका सोपा देव माय बाप. त्याला बायका पोरं सोडायची गरज नाही, घरदार सोडायची गरज नाही, कामधंदा सोडायची गरज नाही माय बाप. पण सांगणाऱ्यानं बाहेरचा देव सांगायला सुरुवात केली. इकडं चला तिकडं चला, असं होईल तसं होईल. काय सांगू राहिलो आम्ही? त्रिवेणी संगमिंदांना ती भ्रमी. यानं काय होईल? काय होईल? संसारिक दुःख जातील पण जन्म मरणाचं दुःख जाणार नाही. जन्म मरणाचं दुःख घालण्याकरता चित्त नाही नामी तरी ते विठाला पावणे 12 वाजले. 10 ते 12 आपला टाइम आहे. वेळेच्या आधी लई पब्लिक आली म्हणून लावून नाही धरायचं. उगा धापल्या काढण्यात काही मजा नाही का नाही. सर्वांनी प्रेमपूर्वक प्रभूचं स्मरण करू. विठोबा
आयुष्याचा दुराईर वावगा पसारा सांडुनी पळती रंडापोरी अंती होती पाठमोरी अवघे सुखाची सांगती कोणी कामा नाही अंती यथामती यथा अवकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या संत माईबापांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. चुकून राहिला एकच सांगायचंय, जन्माला आलो एक दिवस जायचंय. जो आला त्याला जाणं हे निश्चित आहे. ज्याची पाची झाली त्याची 13वी होणार आहे, यात काही शंका नाही. पण जायाच्या जन्माला आल्यापासून तर देह ठेवीपर्यंतच्या काळाला आयुष्य म्हणतात. आणि याच्यातलं एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि आपण आपल्या पूर्णत्वाकडे येतो. विठ्ठल विठ्ठल गावामध्ये एक आजोबा होते. 110 वर्षाचं आयुष्य होतं गावांचं. दृष्टांत आहे का? कीर्तन संपण्याच्या बेतात आले. गावामध्ये 110 वर्षाचे आजोबा होते. दातही तसेच आणि डोळेही तसेच आणि कानही तसेच. सुई जर पडली तर आवाज ऐकू येत होता बाबाला. ऊस खायला दिले, कच्चे हरभरे खायला दिले तरी बाबा खात होते. किती वर्षाचे? तुम्ही हिराचे का घ्यायचा आवरून? 110 वर्षाचे आजोबा होते. डोळ्यानं अगदी बारीक मुद्रणालयापर्यंत वाचून घ्या पेपरच्या, इतकी बारीक नजर. सगळं काही व्यवस्थित होतं. 110 वर्ष बाबा जगले. ठणठणीत मरेपर्यंत आवाज कडक. पण बाबा 110 वर्षामध्ये 5 चक्कर जमीन आणि 4च लेकर बाबांनी केले. किती? 5 चक्कर जमीन आणि 4 लेकर. माझ्या ज्ञानोबर आहे 22 वर्ष जीवन जगले. किती? 22 वर्ष जीवन जगले. आजही ज्ञानेश्वर महाराज की जय ना. 5 एकर केली, 4 पोरं काढले, 110 वर्ष जगली. त्याला काहून जय नाही द्यायची? त्याची 10वीची पंचायती, त्याची 13वीची पंचायती का? किती जगला याला महत्व नाही. मायबाप कसा जगला याला महत्व आहे. जन्माला आलो, आपण जन्माला आलो, पण आपल्यामुळं यस्मान नोंदचे ते लोकांनो चया. अरे आपल्यामुळं लोकांना त्रास व्हायला नाही पाहिजे. लोकांमुळं ठीक आहे, आपल्याला झाला चालेल, हरकत नाही. आपलं प्रारब्ध म्हणून त्याला हे करायचं. परंतु आपल्यामुळं कुणालाही कोणाही जीवाचा न घडो मत्सर कुण्याही जीवाचा. सर्वेश्वर पूजनाचं ते वर्म आहे. म्हणून जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा. जीवनाचं वर्म जाणून घ्या. फार मेल्यानंतर तुळशीचे पानं कमीते का नाही? मेल्यावर थवड उचकत नाही त्याचं मला निब्बर गाडी बा म्हणते लोक, म्हणजे निब्बर गाडी बाय उचकाला. तुळशीचं पान जर मेल्यावर जात नाही, मग मरायच्या आधी जर तुळशीची माळ घालून घेतली तर काही रोग फुटत पण नाही. एकादशीच्या दिवशी गेला, कोण म्हणतात लोक म्हणजे एकादशी दिवशी गेला, त्याला 10 फुटाचा रस्ता पुरत नव्हता. एकादशीला मेला काय, नागोशाला मेला काय? सुकली यावर मग फेरा पडे. म्हणून जर आपल्या मधली ममत्व जायचं असेल, ज्या गोष्टीचं अज्ञान आहे तुम्हाला मला, ते अज्ञान जर जायचं असेल तर मायबाप जीवनामध्ये सद्गुरु शिवाय जाऊ शकत नाही. द्वैताची झाडणे गुरु विना ज्ञान तया कैची कीर्तन घडेल ना. जीवनामध्ये एखाद्या संत जीवनामध्ये यावा आणि त्या संताकडून ते वर्म घ्यावा, रीतीनं घ्यावा. रीत असेल तर वर्माचं कांदा लावायची रीत आहे का नाही? बियाचा टोंगळ्याचा कांदा लावायचा आहे तुम्हाला, बिया करता त्याला रीत असेल का नाही? का बिगर रीतीचा टोकी द्या, मधून कापावा लागतो, नको तो भाग फेकावा लागतो, कामाचा भाग जमिनीत लावा लागतो, पिचकरी मारावा लागते, खत द्यावा लागतं, औषध सोडावा लागतात. मग 4 महिन्यानं 5 महिन्यानं वर गोंडा, याला रीत आहे का नाही? का आज कांदा टोकला उद्या येतो काही गोंडा त्याला नाही ना. तोंडी ब्रह्मज्ञान हाती सात्विक कर्म परी विनियोगे विन काम विफळ होय. जर त्याची रीत नसेल, देव जाणून घ्यायची रीत नसेल, देव समजून घ्यायची रीत नसेल तर काय त्याला विनियोग नाही. विनियोग नाही, विनियोग म्हणजे याचा अर्थ रीत नाही. त्याला रीत कसं करावं याची रीत त्याला नाही. देव देव तर सारेच करताना हरी हरी सर्वच मनती, हरी हरी सर्वच
तालुक्यातील गोरखनाथ आसाराम पटेल नरोडे यांच्या दशक्रिया विधी निमित्त ही जी सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली, धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट साथ देणारे विनेकरी सुखदेव महाराज असतील, आमचे उत्कृष्ट गायनाचार्य हरिकिसन महाराज असतील, तिवाडे महाराज असतील, माऊली आमचे भोसले महाराज असतील, इंद्रजित महाराज असतील, आमचे महबूब खेडेकर, इकडं भाऊराव बाबा असतील, राजू महाराज असतील, साईनाथ महाराज असतील, वाघ बाबा असतील, हार्मोनियमला साथ देणारे हरिभक्त प्रेमाची मूर्ती चव्हाण महाराज असतील, मृदंग सम्राट आकाश महाराज गोंडे असतील, तुम्ही सर्व अप्तिष्ट नातेवाईक, संत मंडळी, संत मायबाप यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. भरपूर वेळ आपल्याला मिळाला, नाही तर 10वी 13वी म्हणजे कसं माणसं सांभाळायची कामं असतात. पण बरं आहे, आणखी एक सूचना आली होती का तिलाचं दान जे आहे, तिलदान पिंडदान हे कायगावला जाऊन करून आलेले आहे ते, कारण आपल्याकडं कावळा नसल्या कारणानं तिथं कायगावला करून आले, त्यांचा विधी ते केलेला आहे, तिळदान तिथं झालेलं आहे. आपल्याला फक्त आता जेवण करायचं आहे, म्हणून पुढचा विधी भाऊ सांगतीलच तुम्हाला, यानंतर भोजन होईल. परंतु चोखोबाराय सांगतात, माणसाच्या जन्माला आलो नका ती गोष्ट आपली म्हणू नका, म्हणून शेवटच्या चरणामध्ये सांगतात
तुका म्हणे फजित खोर. फजिती कोणाची होते? ज्यानं जाणून नाही घेतलं त्याची. ज्याने जाणून घेतली त्याची कशी फजिती होईल? जाणून घेतलं खूप सोपं वर्म आहे बायबाप, खूप इतकं सोपं संतांना सांगितलेलं आहे, पण आम्ही एवढं अवघड करून टाकलं सांगणाऱ्याला. इतकं अवघड करून टाकलं बाबा 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 बाबा, ते लय अवघड आहे. ते त्याच्या नादीत लागू नका माहिती. म्हणजे इतकं अवघड काम आहे. अरे उद्धाराचा मार्ग अवघड आहे का? सोपा सांगित. तुका रोज म्हणते तुका म्हणे सोपे आहे सर्व. काय याचे सर्व? काय सर्व? नर्मदा परिक्रमा करणं सोपं आहे का? चारधाम करणं सोपं आहे का? तीर्थयात्रा करणं सोपं आहे का? योम यज्ञ याग करणं सोपं आहे का? आणि तुका म्हणे सोपं आहे सर्व. काय सोपं आहे? नामस्मरण करणं सोपं आहे. आणि त्या नामाचा तुमच्या आमच्या जीवनामध्ये अंगीकार करावा. ज्या गोरख महाराजांच्या कुटुंबामध्ये बघा, त्यांच्या जनार्दन काकांच्या घरामध्ये कुटुंब त्यांचं नामधारक आहे. मोठी दादांच्या घरामध्ये नामधारक आहे. विचार करा, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ कधी मध्ये लोक म्हणजे आम्ही रोज हरिपाठ करतो. विमान यायचे की नाही याला? आता नाही. जो करायचा हरिपाठ तो करीत नाही. नको ते हरिपाठ करतो आम्ही. हरिपाठाला गेलं का तुमच्याकडे कोणाची हवा आहे? वारे वारे याची हवा गुरु व्हायची पाळी आली तरी लोकांची हवा पोरा. मग मग उतरतील का पूर्वज? नाही. ज्ञानदेवाची ती हरिपाठ नेमा त्याला रीत या कुटुंबामध्ये आलेली आहे. नरोडे परिवार या गावाचं भाग्य आहे. या गावामध्ये भरपूर ती गोष्ट आलेली आहे रीतीना. हो मग मागली या जन्मा. मग बर का, तसं नाही वाचून थोबड वाचून जरी गेलं तर नाही मिळू शकत. मग मागली या जन्मा मुक्त झालो व्हावा कोणी वंशी भक्तराज एखादा तरी. अरे वर्षाच्या गाड्या पाशिंग व्हायच्या राहिल्या ना, तसेच पडेल वरचे सारे. तुम्हाला फक्त एकदा जाऊन द्यायला पाहिजे, परमिशन द्यायला पाहिजे, जाऊन पाहून यायला पाहिजे आपले किती राहिले माग. एखादाही उद्धार होऊ शकत नाही. कोणी वागच मारित नाही कुळामध्ये. अख्ख्या गावाला पित्र जरी घातले तर काही वर्षाचे पूर्वज मोकळे करणारे काय दार? अरे जायाची रीत एकाला जरी कळाली. हो एखादा ड्रायव्हर एकच राहतो माग, किती गड्डा फिरवू द्या ना, पण ड्रायव्हर एखादा इंजिन चालवणारा चांगला पाहिजे ना. बिना डोक्याचा असलं तर टांगापट्टी घोडे फरार व्हायला काही वेळ लागेल का? या कुटुंबामध्ये त्या गोष्टीचे तत्वाचं अंगीकार केलेला आहे या कुटुंबामध्ये. म्हणून नरोडे परिवारामध्ये म्हणून गोरख भाऊंना भगवंत चांगल्या ठिकाणी जागा देऊ. शेवटी ज्यांचे त्यांच्या प्रारब्धानुसारच आहे. म्हणून पण त्यांना भगवंत चांगले लोक आमच्यासारखे मेंटल लोक सुद्धा म्हणते त्याच्या आत्म्याला शांती मिळो. आत्मा शांती रूप आहे का दुःख रूप आहे? आत्म्याला दुःख होतं का? दुःख मनाला होतं. चांगलं मनाला वाटत, वाईट मनाला वाटत. मनाच्या पलीकडे मन बुद्धी चित्त अहंकार आहे. अहंकाराच्या पलीकडे आत्मा आहे. अहंकार तरी सोमपण काही चित्ती प्रकटे चैतन्यगण मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. मग तत्वाला दुःखच नाही ना. तत्वाला येणं नाही जाणं नाही, मुक्ती नाही मोक्ष नाही. त्याने वैकुंठ भुवनी घर केले. त्याने वैकुंठ भुवनी घर कोणा केले? ते काय प्लॉटिंग चालू काय? नाही ना. सर्वत्र वैकुंठ केले. असे काय भानगड असं नाही म्हणायचा रस्ता बळा चालला. कळायला पाहिजे का नको? आणि ती कळायची रे संतांमध्ये, संतांच्या मुठीत असल्यामुळं चोख महाराज सांगतात तुका चोखा म्हणे फजित खोर माझे म्हणे घर. अरे नको ते आपलं नाही माय बाप. तुझं घर हे गावाच्या बाहेर. आपलं घर हे नाही माय बाप. देह हे आपलं घर नाही. आपलं घर स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला प्रत्येक जीवानं पात्र हो. भगवंत त्यांना सत्कर्माची गती देऊ एवढंच प्रभूंच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी मारुतरायांच्या चरणी समर्पित करू. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे मायबाप विसरून जा. पण जे योग्य आहे ते साधू संतांचाही सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या बोबडिया बोलण्याचा मी प्रयत्न केला. लागला असेल कोणाला वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. उदार अंतकरणानं लेकराला माफ करा. झालेली सेवा आपण या ठिकाणी थांबवू. ज्ञानेश्वर माऊली